आई भवानीचं बोलावणं आलं म्हणलं तर गेलं तर पाहिजेच ना. अहो पहाटे 5 वाजता आम्ही तुळजापुरात पोचलेलो होतो. नाही नाही म्हणलं तर आम्ही पोरं बाळं पकडून सगळे मिळून 15-16 जण होतो. आंघोळ पाण्यासाठी ना तिथं ना 2 रूमा घेतलेल्या होत्या. आता एवढ्या जणांची आंघोळ तर झालीच पाहिजे ना वेळेवरती, तरी पण आमचे 2 तास गेले. 7:30-8 वाजता आम्ही हॉटेल सोडून बाहेर पडलो तर आमचं स्वागत कोणी केलं माहिती आहे का? चक्क पावसानं. फेब्रुवारी या महिन्याच्या शेवटी तो पण पाऊस. धड उन्हाळा नाही, पावसाळा नाही आणि हिवाळा तर अजिबातच नाही. काय म्हणावं हे. म्हणलं चल आईनं स्वागत केले, काहीतरी नियोजन असणारच ना आईचं. खना नारळाची ओटी घेतली, मी तर घरूनच आणलेली होती, बाकी सगळ्यांनी विकत घेतलं. तर आहे ना आम्ही बिना सीझनचे गेलेलो होतो. पोराबाळांना सुट्टी लागली तर जाम गर्दी होते हे मला माहितीच आहे, कारण का मागच्या वेळेला आमचं गर्दीत दर्शन झालेलं होतं. तिथं चुडा पण भरत होत्या बायका. म्हटलं अगोदर दर्शन करून यावं नंतर चुडा भरावं. आतमध्ये गेलो, जिथं नंदीच्या मुखातून पाणी पडतं तिथं हातपाय म्हणजे वगैरे धुतले आणि तिथं तिथल्या पाण्यानं महादेवाची पिंड समोर होती, तिथं अभिषेक घातला. एवढ्या आरामात आमचं दर्शन चाललेलं होतं ना. 15-16 माणसं म्हणलं हँडल करायचं तर काय खायचं काम आहे इथं हो आहे का. कोण पुढं होतं कोण मागं होतं. ते तिथं प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या बाजूला आहे उजव्या सोंडेचा गणपती. ते उजव्या सोंडेच्या गणपती बाप्पाचं पण छान असं दर्शन झालं. आणि ही आमच्या बघा घरातली अख्ख्या भाऊकीची अशी लाईन लागलेली होती, एकामागं एक होत्या. आम्ही आणि माझी भाऊजं एवढं सुंदर तयार झालेलं, पण काय आता पावसानं घाण केली, केस बिस एकदम चिपचिप झालेली, तरी पण म्हटलं दर्शन तर करायचं. गर्दी नसल्यामुळे असं पळत पळत आत सुटलो. आणि जसा मूड डाऊन झाला ना, कारण का आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला थोडी गर्दी लागली. काय नाही हो, 1 तासात इकडं तिकडे 1 तास बोलता चालता निघून गेला. आणि 1 तासात आणि त्यात आम्ही आहे ना मुखदर्शनाच्या लाईनीत नव्हतो. आम्ही तिथं लिहिलेलं होतं धर्मदर्शन, म्हणजे आईचं जवळून दर्शन करणे तिथं होतं. आता मागच्या 2 वर्षापूर्वी गेलेली ना, अगदी आईच्या समोरच्या गाभाऱ्यातून माझं दर्शन झालेलं होतं. ह्या वेळेला काय माहीत का थोडीशी अशी दानपेटी पुढे ठेवले, त्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या साईडनं सगळ्यांचं धर्मदर्शन झालेलं होतं. तरी पण आईला बघून छान वाटलं. आईनं ना निळ्या कलरची साडी घातलेली होती. पोरांनी तिथं इच्छा मागितल्या. लक्ष्मी नरसिंह ही मंदिर आहे ना समोरची, ती मूर्ती तर खूप छान होती. परत बोलतात ना तिथं चिंतामणी दगड आहे, त्याला हात लावला म्हणजे इच्छा पूर्ण होते. म्हणजे फिरला उजव्या बाजूला फिरला तर पूर्ण, डाव्या बाजूला फिरला तर नाही. आता ह्या दोघांनी चिल्ल्या पिल्ल्याने काय इच्छा मागितली काय माहीत, पण मी तर मागितली नाही. मला भीती वाटत होती नाही पूर्ण झाली तर. बाहेर आलो तर कल्पनाताई ह्या आपल्या सबस्क्रायबर आहेत, गोडताईने ओळख दिली. असं कोण सबस्क्रायबर भेटलं ना खूप छान वाटतं. आणि आपल्या सुहासिनीचं मान आई भवानीनं असाच टिकून राहू दे म्हणून आई भवानीच्या दरवाजात आहे ना मी आणि भाऊजीने म्हणजे सगळ्यांनी आमच्या जेवढ्या पण सौभाग्यवती स्त्रिया होत्या सगळ्यांनी तिथं बांगड्या भरल्याच पाहिजे. मागच्या वेळेला ही माझी इच्छा अपूर्ण राहिलेली होती, ती माझी आत्ता पूर्ण झाली. आणि ह्या टिपक्याच्या बांगड्या तर मला जरा जास्तच आवडतात. छान अशा बांगड्या भरल्या, दर्शन एवढं छान झालं. आई असं सर्वांना खुश ठेव म्हणून मागणी मागितली. ही बघा आमची भाऊकी एवढी.